फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आहे गुरुवार आणि आता वाजलेत 9. पण ऊन आहे बऱ्यापैकी. आज काल पडला पाऊस दिवसभर, पण आज बऱ्यापैकी ऊन आहे. आज वाटत नाही पाऊस येईल, पण काय अंदाज पण देऊ शकत नाही, कारण कधी पण येऊ शकतो. तर आता तुमचा नाश्ता झाला आहे. विशालने आज नाश्ता पार्सल आणला होता. त्याला ना ते घनसोली स्टेशनला एक म्हणजे बाई असते, म्हणजे एक लेडीज, ती शिरा पोहे आणि साबुदाणा खिचडी घेऊन बसते. तर त्याला आणि मायराला म्हणजे ती जे शिरा करते ना, तो पायनॅपल शिरा, तो खूप आवडतो. म्हणून तो आठवड्यातून एकदा मायराला आणि त्याला आणि मायराला घेऊन येतो. तर आज तोच शिरा घेऊन आला होता मायराला आणि त्याला. पण आमचा नाश्ता झाला आहे. आता मी डायरेक्ट जेवणाची तयारी करणार आहे, पण अजून जेवणाला खूप टाईम आहे. पण मी म्हटलं बाकीचं सगळं आवडून घ्यावं, आणि मला पार्लरमध्ये पण जायचं जर टाईम भेटला आज तर बघू आता टायमानुसार कसं होतं काय ते. तर मला दाखवेलच मी गेली तर. आणि आता मी पहिली देवपूजा करते आणि मग बाकीची तयारीला लागते. आणि मला तसं आज कपडे पण खूप धुवायचे, कारण की काल पाऊस आला होता आणि आमच्या इथे ना गॅलरीत आतमध्ये पाणी येतं. म्हणून मी काल बऱ्यापैकी कपडे म्हणजे स्टॉप केले, धुतली नव्हती, तशीच ठेवली होती. मला आज धुता येऊन पडल्यावरती जे मेन आहेत ओले आहेत तेच धुतले होते काल. तर आज मी बाकीची सगळी कपडे धुवून टाकणार आहे. पाऊन आहे बऱ्यापैकी, आला तर बघून खाली टाकते. तर मी आता कपडे धुते पहिली, आणि पाणी पण आता येईल 10 वाजता. 10च्या आधी तरी कपडे झाले पाहिजे. तर मग पटपट कपडे धुते आणि मग बाकीचे कामं करते. चला बाय. की मी आता जेव्हा बघत होती आमटीला काय आहे का, तेव्हा फ्रीजमध्ये काय नाही, म्हणजे थोडंफार आहे, पण ते ऑलरेडी केलेलं आहे. म्हणजे काल परवा असं केलेली भाजी. मग म्हटलं आता परत ती करायला नको, तर परत चिडचिड होईल विषयांची. मग म्हटलं आता भाजी घेऊन यावं. आणि काल रात्रीच डोक्यात आलं होतं भाजीचं, पण काल पाऊस होता रात्री, म्हणजे ते चिकची ओलं सगळं रस्त्यावरती. मग नाही गेले मी. आत्ता जाते, बघते आता भाजी भेटते का नाही. सकाळी एकतर थोडीच भाजी असते तिथे, जास्त नसते भाजी, लिमिटेड असते म्हणजे जे काय आहे ते. तर बघून येते तिथे भाजी आहे का नाही. आणि मायरा खूप मागं लागल्या, तर तिला काहीतरी पकडून मम्मीच्या इथे तिला ठेवून जायला लागणार आहे. गेली 7ची भाजी घेतली आणि स्कॅनरच होत नव्हता. बहुतेक आभाळामुळे नेटवर्क नसेल. त्यानंतर मम्मीला कॉल केला. मम्मीने मग केले पैसे, तिला घरी जायला लागते. मायराला कॅडबरी पण घ्यायची, पण म्हटलं मन राहून दे, आता घरी गेल्यावरती परत कॅश घेऊन येईल. मी कॅश आणली नव्हती, कारण मला वाटतं की ऑनलाईन होऊन जाईल पेमेंट, पण नाही झालं इथे नेटवर्कमुळे. म्हटलं दुसऱ्या दुकानात जातं, घरीच जातं डायरेक्ट. का होत नाही काय माहिती, सर्वर लावून टाकलं. करा. आणि मी आता बनवते भात, आणि मायरा तिथे खिडकीत उभी आहे. मायरा काय करतेस तू? काय पैंजण घेऊन, आणि म्हणजे ते उद्या भेटणार आहे. तर मग आता मी घरी आले. विशाल गेल्या वाजता, मला उशीर झाला, खूप 8:30 झाले. आम्हाला ज्वेलर्समध्ये पण खूप म्हणजे तिथेच खूप उशीर झाला, बघत सगळं चेक करतपर्यंत. आणि आता विशाल गेला, तर त्याने दिवाबत्ती लावून नव्हती गेली. तर बघते, जेवण तर झालं ऑलरेडी. मला बाय करतेस तू बाबाला? विशाल खाली गेलाय, म्हणून मला बाय करते खिडकीतून ते. आता मी निघाली ओमचा चष्मा नीट करण्यासाठी, कारण काय हां हिला, आणि हिला पण चष्मा घ्यायचा आहे मायराला, गॉगल. म्हणून आता आम्ही निघालो आहे. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे सॅटर्डे, आणि आमच्या दोघांचाही उपवास आहे नेहमीप्रमाणे. तर आता मी चहा ठेवला आहे, आणि मला बाहेर पण जायचं आहे जरा. आणि एक बघा ना, उद्या घरी प्रोग्राम आहे, आणि तिथं पिंपल्स इथं काय नक्की प्रॉब्लेम आहे काय माहीत पिंपल्सचा. नेमकी इथंच येतो काय जर घरी म्हणजे प्रोग्राम वगैरे असेल तर मला आता बाहेर जायचं आहे. त्यामुळे मी पटकन आता चहा वगैरे करून लगेच निघणार आहे. आणि काय करतेस तू? मायरा आता बाथरूममध्ये खेळत होती पाणीपत्तीला. मी शॉवरची भीती दाखवली, लगेच ती बाहेर आली पळत. मी आता शॉवर लावणार आहे बाथरूममध्ये जाऊन ना. चला मी चहा पिते. चहा वगैरे पिली, आणि नंतर मम्मी बोलली चला आपण ॲब्रो करून येऊया, कारण की परत मग गर्दी होते पार्लरमध्ये दुपारनंतर. मग तिकडे गेलो. त्यानंतर इव्हिनिंगच्या टायमिंगला हनुमानाच्या मंदिरात जायचं असं ठरवलं विशालने आणि मी, कारण की आम्ही 2-3 शनिवार मिस केलं जाण्यासाठी, म्हणजे गेलोच नाही. त्यानंतरला मग घरी आलो. घरी यायचं होतं, कारण की विशालला सॅटर्डेला सुट्टी असती, बट त्याला ह्या सॅटर्डेला जावं लागणार होतं, म्हणून त्याला पण जायचं होतं.
जॉबला. तर नंतर मग ज्वेलर्समध्ये जायचं होतं ओमला घेऊन, तर ओमन मी नंतर ज्वेलर्समध्ये गेलो असं पैंजण घेण्यासाठी. बट ते अजून काही झालेलं नाही आहे आणि ते बोलते अजून 10 मिनटं थांबा. म्हणून आता बघू आता 10 मिनटांनी काय होतं काय नाही होतं. मायरा आहे का? आणि आम्ही आता रात्रीच्या वाजलेत 9:30 आणि आम्हाला 9:30 म्हणजे आम्ही जेवलो आणि जेवल्यापासून स्टार्ट केलं सगळं. म्हणजे काय सामान राहिलं, ब्लाऊज म्हणा, पैंजण म्हणा, मित्र गळ्यातलं, नाकातलं, पायातलं, हे सगळं आम्ही आत्ता आणतो जेवून झाल्यानंतर. जेवून घेऊन आरामात निघालो, गर्दी नसते ना मार्केटला म्हणून. तर आता घेतो घरी जा. बाय. विशाल गेला ऑफिसला, ऑफिसमध्ये त्याला सुट्टी. तर तो कुठेतरी ज्वेलरच्या दुकानाचं काम झालं. आता मी साडी वगैरे इस्त्रीची घेऊन जायचं आहे, परत गळ्यातलं घेऊन जायचं. ती मॅडम नव्हती म्हणून म्हटलं सिम्प्लेक्समध्ये एक काम आहे ते करावं. त्यानंतर आम्ही घरी जाणार होतो. साडी वगैरे सगळं मम्मीचे घेऊन ब्लाऊज होते. तर असा काही होता आजचा आमचा दिवस. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.